अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या भागामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ कसे करायचे त्याबद्दल माहिती घेतोय. तर बघा, दुर्गा सप्तशतीचे वाचन बघा सगळेजण करतात, सगळ्यांना माहिती आहे. ही आपल्या कुलदेवतेची सगळ्यात आवडतीची अशी सेवा आहे. दुर्गा सप्तशती म्हणजे की बघा, हे पुस्तक आहे बघा माझ्याकडे. तर ह्याचे पाठ आपण नेहमी करत असतो. नवरात्रीमध्ये प्रामुख्याने आपण रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. जितके होतील, जितके आपल्याकडून शक्य होतील एवढे आपण पाठ करत असतो. त्यानंतर आपण दर मंगळवारी करतो, कोणी कोणी दर शुक्रवारी, दर मंगळवारी, पौर्णिमेला. बरेच सेवक तर रोज दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करतात. तर बघा, दुर्गा सप्तशतीचे पठण किती महत्त्वाचे असते आणि किती श्रेष्ठ ते आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. जे नवीन सेवेकरी असतील त्यांनी हा ग्रंथ आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता. खूप छोटं असं पुस्तक आहे बघा दुर्गा सप्तशतीचं. हे तुम्हाला मिळून जाईल आणि याचे पाठ तुम्ही करू शकता. भरपूर प्रश्न यांनी सुटतात. संसारामध्ये कुठल्या पण अडचणी असो आपल्या जीवनातल्या, त्या सर्व अडचणींवर प्रभावीपणे जे लागू पडत असते ती म्हणजेच आपल्या दुर्गा सप्तशतीची उपासना. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व सांसारिक अडचणी, आर्थिक अडचणी किंवा कुठल्याही आरोग्यसंबंधीच्या अडचणी, सगळ्या अडचणींवर एक प्रभावशील उपाय म्हणजेच दुर्गा सप्तशती. या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या आई जगदंबेची किंवा आपल्या कुलदेवतेची सेवा करणाऱ्या साधकाचे कल्याणच होते. म्हणजेच त्याला ग्रहपीडा, भूतबाधा, दुःस्वप्न, वन्यपशु इत्यादी कशाहीपासून काहीही प्रॉब्लेम होत नाही. उलट तो साधक धनधान्य आणि संपत्तीचा धनी होऊन सगळ्यात शेवटी मग मोक्षाचा अधिकारी बनतो. सर्व मंगल घडवण्याची शक्ती ही या एका दुर्गा सप्तशती पाठामध्ये आहे. तर बघा, इतकं प्रभावी हे दुर्गा सप्तशतीचं पाठ आहेत. ह्यामध्ये 13 अध्याय बघा, 1 ते 13 अध्याय असे असतात आणि हे पूर्ण 13 अध्याय वाचले म्हणजे आपला एक पाठ होतो पूर्ण. बघा, आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे, नवार्णव मंत्र, तो आहे ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. सप्तशतीमध्ये या नवार्णव मंत्राला फार महत्त्व आहे आणि हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीचे एक रूप आहे. त्यापैकी बघा, ओम हे विश्वरूप आहे, ऐं हे कालिंकेचे रूप आहे, ह्रीं हे लक्ष्मीचे रूप आहे, क्लीं हे सरस्वतीचे रूप आहे आणि विच्चे म्हणजे याचा अर्थ आहे नमस्कार. म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा या 3 गुणांनी युक्त चामुंडे तुला माझा नमस्कार असो, असा त्याचा अर्थ होतो. बघा, दुर्गा सप्तशती वाचनाच्या अगोदर 1 माळ आणि नंतर 1 माळ असा आपला नवार्णव मंत्र घ्यायचा असतो. तर बघा, हा मंत्र जर नियमित वाचला किंवा नियमित वाचणाऱ्याच्या शरीरामध्ये भगवती आईचे, आपल्या कुलदेवतेचे तेजस्वी म्हणजे दिव्य तेज प्रकट होते आणि ते त्याच्या डोळ्यात दिसू लागते. रोज 108 वेळा तरी म्हणजे 1 माळ तरी आपण याचा नवार्णव मंत्राचा जप केला पाहिजे. खूप महत्त्व आहे या नवार्णव मंत्राला. आणि आई भगवतीची की म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा तर आपण केलीच पाहिजे, हे तर मी बऱ्याचदा सांगते. तर कुलदेवतांच्या सेवामध्ये, उपासनामध्ये ह्या मंत्राचा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून 1 माळ तरी आपण रोज आपल्या नित्यसेवेमध्ये नवार्णव मंत्राचीही घेतली पाहिजे. आता बघा, दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ आपण कसे करायचे ते बघू. बघा, आता संपुटित पाठ म्हणजे काय की दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाच्या मागे एक मंत्र लावून म्हणणे म्हणजेच संपुटित पाठ असे म्हणतात. बघा, संपुटित पाठ म्हणजे काय. आता बघा, दुर्गा सप्तशतीमध्ये 700 श्लोक आहेत आणि त्या 700 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोकाच्या मागे व पुढे आपण विशिष्ट प्रकारचा मंत्र लावून आपण ते वाचणे म्हणजेच संपुटित पाठ करणे होय. तर बघा, ह्या संपुटित पाठ करण्याला अति जास्त महत्त्व प्राप्त होते. बघा, याचे हवनयुक्त सुद्धा आपण हे असं करू शकतो. म्हणजे बघा, जर का आपण उपाय म्हणून जर का काही सेवा करत असू तर आपल्याला लवकर फलप्राप्ती व्हावी अशी इच्छा असते. तर अशा काही विशेष प्रसंगी किंवा आपल्याला एक विशिष्ट इच्छाच आपल्याला तेवढी पूर्ण करायची आहे, तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संपुट लावून दुर्गा सप्तशती वाचनाची पद्धत आहे. आणि असे संपुटित पाठ केल्याने ती आपली इच्छा लवकर फलदायी होते आणि लवकर पूर्ण होते असं म्हणतात. बघा, नवार्णव मंत्र सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, तर नवार्णव मंत्राचा सुद्धा संपुटित उच्चार करतात काही जण. तर ती पण एक प्रभावी सेवा आहे. तर बघा,
जर का जबरदस्त बाधा झाली किंवा सिरियस जर का पेशंट असला, काहीतरी अनिष्ट असं ओढावलं असेल, एखाद्या व्यक्ती खूप आजारी असेल घरातला, तर बघा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे काय करायचं की दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा 99 मंत्र तुम्ही महामृत्युंजय मंत्राचे संपुट लावून म्हणू शकता. आता बघा की हे जे दुर्गा सप्तशती पुस्तक आहे यामध्ये जे 700 श्लोक आहेत, तर प्रत्येक श्लोक वाचून झाल्यावर त्या श्लोकाच्या शेवटी आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचं संपुट लावून जर तुम्ही म्हटलं तर खरंच इच्छा पूर्ण होते, तो मनुष्य बरा होतो. तर बघा प्रत्येक श्लोकाच्या नंतर आपल्याला काय म्हणायचं आहे, महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. तो कसा की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय वंदनान मृत्युर्मुक्ष्यमामृतात. तर असं आपल्याला प्रत्येक श्लोकाच्या शेवटी म्हणायचं आहे. बघा जायला खूप वेळ लागेल, मान्य आहे, पण सेवा ही तेवढी प्रभावी आहे, तेवढंच फळ आपल्याला मिळत असतं. बघा विश्वास ठेवा आणि ही सेवा करून बघा. आता बघा दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवते, इथे 5 मंत्र दिलेले आहेत बघा. तर तेच आपण आता एक एक करून बघू की कुठे म्हणायचे आणि कुठल्या कारणासाठी म्हणायचे. जर एखाद्यावर खूप संकट ओढावलं असेल, खूप मोठं संकट असेल, मग ते कुठल्याही स्वरूपाचं असेल, त्या संकटातून जर लवकर बाहेर पडायचं असेल तर एकच हा प्रभावी मार्ग आहे. तर कुठल्या मंत्राचं संपुट तुम्ही लावणार बघा. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्त्र्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. तर बघा इतका सोपा हा मंत्र आहे. हा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणताना तुम्हाला हा श्लोक येईलच. हा एक श्लोकच आहे. बघा जेव्हा खूप मोठं संकट आपल्यावर ओढावतं तेव्हा त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आणि शीघ्र लवकर आपल्याला त्यातून मुक्त व्हायचं असेल तर दुर्गा सप्तशती वाचताना आपल्याला या मंत्राचं संपुट लावून ते म्हणायचं आहे. सगळे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत देतेच आहे. आता बघा दुसरा मंत्र आपण बघू. आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी आपण हा मंत्र म्हणू शकतो आणि याचं संपुट लावून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो. तर बघा तो कोणता आहे. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखदम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जही. तिसरा मंत्र आहे बघा बाधा शांतीसाठी. आता बघा मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र सांगितलं सगळ्यात पहिले. तर तो जर खूप सिरियस व्यक्ती असेल, काही जबरदस्त बाधा वगैरे झाली असेल, बाधा वगैरे हे प्रकार तुम्हाला माहितीच असतील, काहींचा विश्वास असतो काहींचा नसतो. तर बघा त्यासाठीच अजून एक दुसरा मंत्रसुद्धा आहे बघा. सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य किलेश्वरी एवमेव तया कार्यमस्मत व्याधी विनाशनम. दुर्गा सप्तशतीलाच इतकं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात जर का तुम्ही संपुटित पाठ करत असाल तर किती मोठी ऊर्जा तयार होईल आणि किती मोठं ते पुण्य असेल मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तसंही दुर्गा सप्तशतीला खूप महत्त्व आहे. आपल्या कुलदेवतेचीच सेवा आहे. तर बघा जर का तुम्हाला नेहमीसाठी हे पाठ करायचे आहे आणि सर्व प्रकारचं कल्याणासाठी तुमच्यावर कधीच संकट येणार नाही, कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाही असं तुम्हाला जर वाटत असेल आणि नेहमी कल्याणच व्हावे असं वाटत असेल तर नेहमी तुम्ही या मंत्राचं संपुट लावून म्हणू शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर बघा किती सोपं आहे हे हा तर सगळ्यांना माहितीच असेल. आणि जे दुर्गा सप्तशतीचे पाठ नेहमी करतात त्यांना वरचेही सगळे मंत्र पाठ असतील. तर बघा काही ठिकाणी विवाहात ज्या अडचणी आहेत, विवाह लवकर जमत नाही, उपवर मुलगा मुलगी झाले तरी त्यांना पाहिजे तशा अपेक्षेनुसार मुलं मुली मिळत नाही आणि विवाहाला उशीर होतोय. तर अशा विवाहाच्या समस्या जर असतील तर त्यासाठी बघा हा मंत्र आहे. या मंत्राचं संपुट लावून तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकता. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा. तर बघा हा मंत्र आहे, छोटा मंत्र आहे. 1-2 वेळा म्हटलं तर हा पाठ होऊन जातो किंवा तुम्ही बघून सुद्धा म्हणू शकता. हे सगळे मंत्र परत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तर विवाहासाठी हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. तर बघा या प्रकारे सगळ्या लोकांना, सगळ्या भाविकांना, सगळ्या सेवेकरांना वरदान असलेल्या ह्या ग्रंथामध्ये खूप प्रकारचे प्रभावी असे मंत्र आहेत. ते जर नुसते वाचले ना तरीही तुम्हाला अनुभव येईल. पण संपुटित जर का तुम्ही पाठ केले तर लवकर तुम्हाला फळप्राप्ती मिळेल. जेव्हा आपल्याला खूप कठीण प्रश्न असतात ना, गंभीर समस्या असतात ना, तेव्हा काय करावं समजत नाही, तेव्हा श्रद्धाच आपल्या कामी येते. श्रद्धा ठेवून जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला स्वतःला अनुभूती येईल. ह्याचे इतक्या अनुभूती आल्या आहेत आणि इतके प्रश्न लोकांचे सुटलेले आहेत की तुम्हाला अक्षरशः ऐकलं ना तर अंगावर काटे येतील. मी स्वतः ऐकलेले आहेत
किती भयंकर भयंकर प्रश्न या दुर्गा सप्तशतीच्या वाचनाने, पठनाने आणि संपुटित पाठ केल्याने सुटलेले आहेत. तर बघा, अनुभव आणि अनुभूती जर सांगायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, पण विश्वास ठेवा, श्रद्धा असते ना, जेव्हा जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग ओढवतो ना, तेव्हा बघा श्रद्धाच आपल्या कामी येत असते. तुम्ही स्वतः हे वाचा, स्वतः एकदा तरी करून बघा. वर्षामधून आपल्याला 14 पाठ तरी दुर्गा सप्तशतीचे करायचे असतात. तर बघा, आपले 14 पाठ तर आपले नवरात्रीमध्येच कंप्लीट होतात. नवरात्रीमध्येच आपण 14 किंवा त्याहीपेक्षा जास्त पाठ आपण करत असतो. 14च पाठ काय, भरपूर पाठसुद्धा होतील. निदान आपण मंगळवारी तरी पाठ करावा, पौर्णिमेला तरी पाठ करावा, किंवा नसेलच जमत तर तुम्ही महिन्यातून एक पाठ तरी करा. आणि संपुटित पाठ तुम्हाला शीघ्र फळप्राप्तीसाठी तुम्हाला खूप प्रभावी असा आहे. तर याबद्दलच मला तुम्हाला आज माहिती सांगायची होती, दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ कसे करतात. तर बघा, झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. व्हिडिओ जर लांब होत असेल तर नक्की स्पीड वाढवून व्हिडिओ बघा, पण व्हिडिओ नक्की बघा, खूप महत्त्वाची माहिती असते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.